शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आज यशोगाथा या कार्यक्रमात आपण आलोय इंदापूर परिसरामध्ये आणि आज आपल्या बरोबर आहेत भानुदाजी झगडे. तर कसं आता काय वाटतंय तुम्हाला या धंद्याचं सूत्र? धंद्याचं सूत्र बरं वाटतंय, पण हे फक्त त्याला कारण हेच आहे बघा. तुम्ही नेपेर लावलं तर काम कमी होते, कष्ट कमी होते आणि एक सवय लावायची त्याची. नेपेरची सवय लागली का तुम्हाला काही टेन्शनच राहणार. म्हणजे धंदा हाय का नाही असं सुद्धा वाटणार नाही. मी तर इतका राहिले बघा ह्याच्यापासून किती घेणीगोल लावल्यापासून 3 वर्षात मला वैरणीचं कसलंच फरक नाही बघा. त्याच्यामुळे हे धंदा मला आज जरी हे दर भेटत असला तरी मी समाधानी त्या वैरणीमुळे आहे. वैरण कारण आहे त्याला. बरोबर. पण आता काही कमी टक्केवारीच्या पण गाय सांभाळल्यात तुम्ही. हो. तर याचं कारण काय, म्हणजे की फक्त याच्या गाय न सांभाळता कमी टक्केवारीच्या पण गाय का सांभाळतात? आपल्या घरीच तयार झाले ते म्हणल्यावर दुसऱ्या आणायची, त्याला वातावरण आपलं शिट व्हायचं, पुन्हा वैरण आपली आगळी वेगळी. मग हाय जसे लहानपणापासून मोठी झाली तिलाच मोठी करून तिचंच दूध काढत राहायचं. सवय राहते तिची. बरोबर. आणि त्याच्यामुळे त्या गायांची गाय एकमेकाला मन मिळाले असते, कुणी कुणाला मारतही नाही. चाटत बसत्या सारखी जलमल्यापासून हितच. त्याच्यामुळे काय मारामारीची भानगडच नसते. मुक्त गोट्याचा काय काय फायदा झाला गायीच्या आरोग्यात तुम्हाला काय वाटतं? मुक्त गोट्यामुळे आरोग्याचा मग तिथे गायांच्या ख्याला चट्ट पडतात बघा, इथं बसून मांडीला मांडीला चट्ट पडतात. आणि गायांना आजारपणाचं जास्त प्रादुर्भाव होतो बघा. सारखं बंदिस्त म्हणलं की सारखंच बांधून दिवस रात्र. बरोबर. काहींकडे तर अशी म्हणजे बदलाय सुद्धा जागा नसते, म्हणजे एकाच जागेवर सारखं वैरण. ते पुढचं काय म्हणू आपण त्याला, फाऱ्यावर चट्ट येतात बघा ती सारखं. बरं कोबा तर लागतो, कोबा नसेल तर त्याच्या खाली होऊ शकत नाही. म्हणजे आता आपल्या घरच्या पण गाय तयार होण्यासाठी कालवड संगोपन पण महत्वाचा विषय. हो. तर कालवड सांभाळता का विकता, काय करता? कालवडी एक बी कालवडी इकली नाही मी, सगळ्या सांभाळल्यात घरी. जेवढ्या कालवडी झाल्या तेवढ्यांना सकाळी 2 लिटर, संध्याकाळी 2 लिटर, 4 लिटर दिवसाकाठी दूध पाजायचं. 2 महिन्यापर्यंत 4 लिटर दूध पाजायचं. तिथनं पुढे 1 महिना कमी कमी करत जायचं. तोपर्यंत ते कमी करायच्या काळात आपण पेंड चालू करायची. पेंड चारायची, दूध कमी करत करत फरक वाढवायचा आणि दूध बंद करून टाकायचं. म्हणजे कालवड परवडते का तुम्हाला? शेतकरी म्हणतात की परवडत नाही गाय. परवडत नाही म्हणजे त्याचा सारांश विचार काढला सुरुवातीपासून त्या दुधापासून पेंडीचा शेवटपर्यंत, तर असं माणसाला वाटतं की तेवढाच खर्च केला आणि गायची किंमत तेवढीच होती. पण नाही होऊ शकत, कारण 1.25 लाखापर्यंत आज माग किमती गेल्या त्या. मग 1.25 लाख खर्च येऊ शकत नाही त्याला व्यायच्या टायमापर्यंत. बरोबर. म्हणजे एक साधारण 40-50-60 हजारापर्यंत तुमचा 50-60 हजार खर्च होईल जास्तीत जास्त. निम्म्याला खर्च 50% खर्च होईल. मग घरची गाय झाली ना आपल्याला. आपल्या वातावरणात 60 हजार घालवून आपण ती बी वरची वर घालवल्यात, मग आपण 1.25 लाखाची गाय घेतल्यासारखं झालं ना. म्हणजे ते ठेवच म्हणूया आपण. ठेवच म्हणूया आपण. बरोबर. तर आता काय साधारण काय नियोजन काय करणार भविष्यामध्ये या गायींचं? अजून वाढवणार आहे का एवढंच ठेवणार आहे? ह्या आपलं जेवढं गोट आहे ह्यात अजून काय 5-10 गायी जरी खापल्या, वाटलं बाबा हे आता गायी जास्त झाल्या, आता ह्याला त्रास व्हायला लागला, मग तिथून पुढे 1-2 कमी करता येतात. पण अजून ह्यात 4-5 गायी खपणार आहेत. बरोबर. म्हणजे एवढ्या जागेच्या मानाने अजून जरी कालवड 1-5-4 झाली तरी मी ह्यात वाढवणार. कालवड पण तुम्ही ह्यातच सोडता? हो, ह्यातच सोडतो. म्हणजे लहानपणी एक शेरडाची जाळी आहे माझी. त्या शेरडाच्या जाळीत जलामलं की त्यात नेऊन सोडतो. शेरडा तो सोडा, शेरडाची सवय लागते त्याला पण. शेरडा बरोबर गव्हाणीत खायला येते, त्याला बाटली घेऊन गेले की दूध प्यायला तिथे येते. सवय बंदिस्त मधीच तिथं पण असते, मोकळं दावण आहे त्याला पण. बर. म्हणजे की त्याचं वेगळं संगोपन वेगळं. म्हणजे शेरडाची जाळी केलेली पॅकच आहे, गव्हा बिवांसाठी त्यात सोडतो. दरवाजे पॅक असते. भानुदाजी, तर शेतकऱ्यांच्या गोट्यावरती कधी व्हिजिट करता का? त्या शेतकऱ्याचं काय चाललंय बाबा, आपण काय बदल करायचा? हो, करतो की करतो. तसं त्यांनी मला बोलवून घेते ती, बाबा असं होतंय तसं होतंय, काय करावं लागेल, दूध कमी देते त्याच्यासाठी काय करावं लागेल. मग जे आम्ही केलं ती त्यांना सांगून टाकतो, बाबा असं मोकळ्या मनाने, बाबा ही पेन चालू कर, किंवा मकाचा भांडा नसला तर मकाचा भांडा चालू कर, किंवा शेंगदाणा पेन चालू कर, कॅल्शियम वापर, किंवा मिनरल मिक्सरची पावडर वापर. जी काय त्याला माहिती नसेल ती आपण माहिती करून द्यायची. बरोबर. म्हणजे मिनरल मिक्सर वगैरे सगळं वापरतो? हो, वापरतो. बरोबर. मिक्सर किती गरजेचं वाटतंय? हो, गरजेचं आहे ती, म्हणजे गरजच आहे त्याची. कारण ते महत्वाचा घटक आहे. मिनरल मिक्सर आणि कॅल्शियम. 1 टाइम
आणि मिनरल मिक्सर 1 टाइम. बर, असं देताय तुम्ही? हो. ओके. मिनरल मिक्सर किती देता तुम्ही? साधारण 1 चमचा. चमचा, साधा 50 एका ग्रॅम पर्यंत. गायला. हा. हा हा हा. बर बर. च्या परिस्थितीला दुधाला दर किती मिळतोय, दूध किती जातंय आणि तुम्हाला किती पगार मिळतोय यातून? आता 60-65 लिटर दूध जातंय बघा. बर. आणि 25-26 चा पगार होतोय, कधी 27 बसतो. हा, 26-27 चा पगार बसतो. 26-27. बर बर बर. आणि साधारण किती पगार येतोय तुम्हाला आता? आता महिन्याला मला 12,000, त्या 10 दिवसाला साधारण 12,000 पगार मिळतो. बर. एक 40,000च्या आसपास एक महिना बसेल. हा. तर त्यातनं 25-30% पर्यंत खर्च येतोच. हा, खुराकाचा. बरोबर. मग बाकी आपल्याला वापरायला घालतोय. हा हा. आपल्याला काय त्यात सगळी घरची जनावर असल्यामुळे काय अवांतर खर्च नाही. अवांतर काय खर्च नाही. हा. म्हणजे समाधानी आहे का आता? आता म्हणजे समाधानी आहेच. हा. म्हणजे दुधाला दर कमी आहे म्हणून तुम्हाला एवढे राहतात. जर दुधाला दर वाढला तर नेपेरवरती तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने व्यवसाय तुम्हाला परवडू शकतो. 1 नंबर परवडत. बरोबर. मधला ज्यावेळेस दर जास्त होता, 38 रुपये 35 रुपये, त्यावेळेस नेपेरच टाकत होता का बाकी काय टाकायचं? नेपेरच होती. मग त्यावेळेस काय पगार जास्त मिळत असेल? पगार जास्त म्हणजे त्यावेळेस मी आता ते दुधाचं दर कमी झाल्यापासून मी 4 गाई कमी केल्या. दर कमी झाल्यावर कमी केल्या काय? 4 गाई कमी केल्या. बर बर. दुधाचा दर म्हणजे कालवाड मी माझी तयार झाली. हा. आणि मग 4 गाई कमी करायचं कारण पडलं म्हणजे दुधाचा दर कमी होते. आता अजून किती कमी होत्यात ही सांगता येत नाही. हा हा. म्हणून आणि त्या गाय विकायची मध्ये जवळ आलेली असेल तरच विकता येते. हो, परत कारण ती परत वेल्यानंतर तिची किंमत होत नाही. हा. म्हणून साठी मग ती पुढं मागं टाइम असेल, पण वेळेला झाल्याच्या काळातच आपल्याला विकावी लागते. हा हा. त्यामुळे कमी करायची पाळी आली ह्या कमी दरामुळे. किती साधारण किमतीला विकल्या गाय? 80-90 हजाराच्या आसपास. 80-90. कितव्या वेताच्या होत्या? 5व्या 6व्या. हा. हो, झालेल्या गाय होत्या. कितव्या वेताची गाय साधारण दूध व्यवसायाला आपल्याला चांगली? दूध व्यवसाय करणाऱ्याला 3ऱ्या येताची गाय असावी. बर. किंवा किमान 2ऱ्या तरी. पहिला रुगाई दूध व्यवसाय करणाऱ्याला परवडत नाही. हा. कारण तिची किंमत जास्त होती. हा. आणि दूध कमी. आणि दूध 2ऱ्या येता इतकं पहिल्या येतात दूध निघत नाही. तर ती पहिल्या येतात जेवढी चालत त्याच्यापेक्षा 2ऱ्या येतात दूध चालत जास्त चालणारच. हा, बरोबर. म्हणून तुम्हाला 3ऱ्या वेताची गाय घेणं दूध व्यवसायाला परवडलेलं आहे. बर बर. म्हणजे आज समाधान आहे तुम्ही दुग्ध व्यवसाय करताय, फक्त नेपेरवरती दुग्ध नेपेरवर काम नाही ना काय जास्त. त्याच्यामुळे समाधान. निश्चितच. तर भानुदाजी, जो काय अनमोल वेळ दिला, अनमोल मुलाखत दिली आणि फक्त नेपेरवरती दुग्ध व्यवसाय करताय, तर महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्यांना आपल्याला हा पर्याय देता येईल आज, असं म्हणायला हरकत नाही. हो, काहीच अडचण नाही. जी काय अनमोल माहिती दिली, अनमोल मुलाखत दिली, त्याबद्दल मी तमाम शेतकरी बांधवांच्या वतीनं आणि आपल्या अष्टदीप क्रिएशन्स या युट्यूब चॅनलच्या वतीनं मी आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार.